मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये जवळपास 17 वर्षांनी निकाल आला आहे आणि मुंबई सत्र न्यायालय विशेष न्यायिक कोर्टाने 7 जे आरोपी होते सर्वांना बरी केलेला आहे। या मुद्द्यावर आमच्यासोबत बातचीत करण्यासाठी कायदेतज्ञ आहेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेजी। सर, हा जो निर्णय आलेला आहे त्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? प्रतिक्रिया ही आहे की त्या काँग्रेसांचा काळ, त्या कम्युनिस्टी काँग्रेसी विचारांचा काळ हा किती दळभद्री होता, हा किती जुलमी होता। ह्यावरून लक्षात येतंय की ह्या काँग्रेसनी कसं कसं त्यांच्या काळामध्ये छळलं असेल लोकांना। काही जिम्मेदारी असतेच ना सरकार म्हणून, कारण तत्कालीन काँग्रेसच्या काळामध्ये ज्या प्रकारे अत्यंत पूजनीय असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंगजींना, त्याचबरोबर देशाचे सुपुत्र आणि देशाची धरा ज्या म्हणजे आपण सैन्यावर असते असे सन्माननीय पुरोहित साहेब यांना ज्या याचना, ज्या म्हणजे यातना ज्या वेदना सहन कराव्या लागल्या, ह्या गोष्टींचा विचार केला तर माणूस एकदम म्हणजे हे होऊन जाईल। माणूस एकदम काय करावं काय नाही असं विचारात पडतंय माणसाला की ह्या आपल्या देशात कसा हा जुलमी कारभार होता या काँग्रेसांचा। आणि म्हणून मला असं वाटतंय की आजचा निकाल म्हणजे भारतीय संविधानाचा खरा विजय आहे। प्रभू श्री रामांचे विचार भारताच्या संविधानामध्ये अधोरेखित केलेले आहेत, चित्ररूपी अधोरेखित आहेत। आणि म्हणून उशिरा का होईना परंतु अंधार निघून गेला, प्रकाश आला आणि पूजनीय साध्वीजी प्रज्ञा सिंग आणि त्याचबरोबर कर्नल पुरोहित जी साहेब आणि इतर जे कोणी काही कारण नसताना डांबल्या गेले होते, कुभांडामध्ये आणले होते, ह्या देशाला जे आहे विज्ञानाधिष्ठ आणि त्याचबरोबर त्याच तोडीला त्याच बरोबरीला फिलॉसॉफीचं सुद्धा एक अधिष्ठान आहे। तुम्हाला सांगतो म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकारे हिंदुत्वाला, कोणत्या ना कोणत्या प्रकारे सनातनला, कोणत्या ना कोणत्या प्रकारे साधू समुदायाला बदनाम करण्याचं आणि भगवा दहशतवाद हा शब्द निर्माण करण्याचा म्हणजे धाडस त्या काँग्रेसांच्याच काळात झालं। आणि म्हणून मला असं वाटतंय की आजचा निकाल संविधानाने दिलेला हुकूम आहे, संविधानाने दिलेला हुकूम आहे आणि काँग्रेसने दिलेली ही सीख आहे आणि काँग्रेसांना दिलेलं एक उदाहरण आहे की तुम्ही चुकाल, वेळ लागेल, तुम्ही चुकलात, वेळ लागला, परंतु न्याय भारताच्या संविधानानं प्रभू श्री रामांच्या विचारानं दिलेला हा निकाल आहे। हा सोनियाचा दिवस आहे। हा नुसता सन्माननीय पुरोहित साहेब किंवा सन्माननीय म्हणजे साध्वी जी यांच्या पुरता नाही तर तमाम विश्वातल्या जे की सनातनला मानणारे, ज्या की फिलॉसॉफिकल, ज्या की म्हणजे एका धार्मीय बाबींना मानणाऱ्या सर्वांसाठी हा एक मोठा निकाल आहे, उपलब्धी आहे। त्याचबरोबर जे अतिरेकी स्वरूप जे काम करतात म्हणजे जे पाकिस्तानी दहशतवादी, पाकिस्तानी अतिरेकी, त्यांना हे आठवण करून दिली भारतातल्या न्यायालयाने की इथे कोणत्याही प्रकारचा भगवा दहशतवाद नाही, धर्मावर आधारित दहशतवाद नाही। जसं ते हिरवं फडकं घेऊन ज्या प्रकारे जगात दहशतवाद करायला निघालेले आहेत ना ते पाकिस्तानी हरामखोर पाकिस्तानी, त्या प्रकारचा हा देश नाही आहे, हे सुद्धा आज अधोरेखित झालं। या निकालात आणखीन एक गोष्ट समाविष्ट आहे ती ही की ज्या लोकांनी आपल्या आप्तेष्टांना किंवा काही जखमी झाले त्या लोकांना सुद्धा या सन्माननीय विशेष न्यायालयाने जे आहे कंपन्सेशन दिलेलं आहे। परंतु माझं एक पुढे मत आहे, ते मत असं आहे की महाराष्ट्राच्या विद्यमान देवेंद्रजींच्या सरकारनं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट आता निर्णायक भूमिका घेणं आवश्यक आहे की ज्या प्रकारे म्हणजे तत्कालीन काय नाव तो परमबीर सिंग होता, तो परमबीर सिंग असेल किंवा जे कोणी पोलीस अधिकारी असतील, ज्या यातना ज्या प्रकारे पडताळीत करून ज्या प्रकारे आमची साध्वी जीनी ज्या प्रकारे व्यक्त झाल्या, अश्रू एका साध्वींच्या डोळ्यातून अश्रू नाही अनेकांच्या डोळ्यातून आज अश्रू आले।
अनेकांच्या अंगाला काटा आला की कशा प्रकारे साध्वीजींना त्रास दिला हे त्यांनी आज अनेक माध्यमांसमोर व्यक्त झालंय. त्यामुळे त्या प्रकरणाला जे कोणी जिम्मेदार पोलीस अधिकारी असतील किंवा तत्कालीन सरकारमधले काँग्रेसांमधले जे कोणी मंत्री असतील त्या बाबतीमध्ये खोटे पुरावे सादर करणे, खोट्या याच्यामध्ये कुभांड रचणे, हिंदू समुदायावर अपमानित करून बदनाम करण्याचा प्रयत्न करणे, देशाला बदनाम करण्याचं धारिष्ठ करणे, ह्या सगळ्या बाबींकरिता खटला दाखल झाला पाहिजे आणि त्याची सुद्धा एक्सपिडाइट ट्रायल झाली पाहिजे. पेन्शनवर गेले असले तरी त्यांच्या पेन्शनच्या बाबतीमध्ये सेंट्रल सर्व्हिस रूल प्रमाणे, मग परमबीर असेल किंवा कुणी असतील, त्यांच्या बाबतीत कारवाई योग्य ती झाली पाहिजे. जे काही कायदे संमत असेल ती कारवाई झाली पाहिजे. सर, एक प्रश्न आहे की बॉम्बस्फोट झाला, 6 लोकांचा मृत्यू झाला, 100पेक्षा जास्त जखमी झाले, तर ह्यामध्ये दोषी कोणीतरी असेल, पण खरे आरोपी कुठे आहेत? हा एक प्रश्न उभा केला जात आहे की तपास पूर्ण बरोबर झाला नाही. त्याबाबत काही म्हणायचं, कारण ज्यांचे लोक मेले, जे जखमी झाले, त्यांच्या अश्रूंचं काय? एक लक्षात घ्या, जगामध्ये, अमेरिकेमध्ये, भारतामध्ये, काश्मीरमध्ये, मुंबईतल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये आतंकी हमला कोणताही असेल, परंतु अतिरेकी मात्र कोण निघतंय ते बघा. अतिरेकी कोण निघतंय तर ते ध्वज म्हणणार नाही मी हिरव्या रंगाचा अपमान करण्यासाठी. ते हिरवं फडकं घेऊन जे पाकिस्तानी हरामखोर नाचत असतात दहशतगर्दीची भाषा करत. मला असं वाटतंय काँग्रेसांनी आणि त्याचबरोबर जे काही कम्युनिस्ट माइंडेड आहेत, तुम्हाला सांगतो, चायनामध्ये हे चालतंय का? यांचा नखरा, यांचा बालिशपणा, चावटपणा, जे काही स्वतःला सो कॉल्ड लिबरल म्हणून घेतात, तिथे जर असं केलं तर डांबून टाकतात. पण भारतामध्ये मात्र यांना खात सुटते. त्यामुळं जे कोणी या देशाला बदनाम करण्याची भाषा करतात त्यांच्यासाठी मला असं वाटतं की कायदेशीर उपाययोजना होणं फार आवश्यक आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात की आरोपी कुठे आहेत, माझं सांगणं हेच आहे की अतिरेकी कारवाई मागे जगामध्ये कुठले आरोपी अतिरेकी सापडलेत, कोण असतात तर ते हिरवं फडकं घेऊन नाचणारे, ते शोध घेऊन त्या आरोपींच्या बाबतीत अटकची कारवाई होण्याऐवजी कम्युनिस्ट काँग्रेसी माइंडेडांनी जे केलं, सामान्य साधू समुदायाला वेटीस धरलं, जेलमध्ये डांबलं. अरे काय, पट्टा हातात घेऊन एका साध्वी जिच्या समोर समाज नतमस्तक होतो, अशा साध्वीवर पट्टा घेऊन तुमच्या हातात ताकद नाही तर मी मारून दाखवतो असा पोलीस अधिकारी म्हणून मारतो आमच्या एका साधू समुदायातल्या प्रमुख भगिनीला. ह्याच्यावरून लक्षात ठेवा की किती मोठं कुभांड होतं. आणि खरे अतिरेकी हे त्या भगवा म्हणून बदनाम केलं चाललंय, त्या हिरव्या फडक्यामध्ये सापडतील. एक प्रश्न, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काँग्रेसला हिंदू समाजाची माफी मागावी असं एक विधान केलेलं आहे. मी तर म्हणेल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी, तुमच्या दोघांना माझी कळकळीची विनंती आहे, नुसतं यांना ह्या काँग्रेसांनी नुसती हिंदू समुदायाची माफी मागून चालणार नाही, तर तत्कालीन जे खुर्चीवर होते, कारण नॅशनल एजन्सीजला कळवण्यासाठी शासन जबाबदार असतात, त्यांना जेलमध्ये डांबलं पाहिजे. कारण एका साधू भगिनीच्या बाबतीमध्ये, एका सन्माननीय वंदनीय साध्वीच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारे नार्को टेस्टच्या बाबतीत सरकारचं निरीक्षण बघा, ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो स्टेटमेंटच्या बाबतीत निरीक्षण बघा न्यायालयाचं, ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो साध्वींच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचा अन्याय सहन करावा लागला, ह्या सगळ्या बाबींची शृंखला बघता यांना असं सोडलं नाही पाहिजे. केवळ माफी मागून हे ऐकणारे नाहीत. मला एक हिंदीतली गोष्ट आहे, पण मला ते यांच्यावर म्हणून नाही, परंतु एक मुहावरा म्हणून लोक म्हणतात, लातों के भूत बातों से नहीं मानते, लातों के भूत बातों से नहीं मानते, लातों के भूत बातों से नहीं मानते. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलंय की ह्या प्रकरणामध्ये कशा प्रकारची कारवाई अपेक्षित आहे. ज्या कोणी त्रास दिला, कुभांड रचलं, मंत्री असतील, अधिकारी असतील, जे कोणी असतील, त्यांच्या बाबतीमध्ये योग्य ते प्रॉसिक्युशन झालं पाहिजे. आणि
हिरव्या फडक्यातले अतिरेकी असतील तर त्यांना अटकही झाली पाहिजे. त्यापुढे मी माझ्या पत्रामध्ये म्हटलंय, भगवा दहशतवाद हा प्रचारपूर्वक जुलमी काँग्रेसांची आणि कम्युनिस्ट विचाराने जन्मलेला शब्द आहे. हिंदुत्व, राष्ट्रवाद, सनातन परंपरा यांना दहशतवादाशी जोडणे ही भारताच्या आत्म्याविरुद्ध कारस्थान होतं. पण सत्याला न्यायालयात उशीर झाला, पण अंधार कायम राहिला नाही. हे माझ्या पत्राचा शेवट आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांना लिहिलेल्या. त्यामुळं आज सोनियाचा दिवस आहे. मला हे म्हणायचं आहे, जितेंद्र आव्हाड असतील किंवा काय माजी मुख्यमंत्री चव्हाण असतील, जे काय ते पृथ्वीराज चव्हाण असतील, अहो या देशामध्ये गायला माय म्हणलेलं आहे, गायीवर प्रेम करणार आहे. भगवा वस्त्र किंवा भगवा विचार, कधी काश्याय वस्त्र, भगवा वस्त्र, हे बुद्धांपासून हे सगळ्यांमध्ये काश्याय वस्त्र आणि भगवा वस्त्र आहे. हे कधी सुद्धा दुसऱ्यावर जुल्म करा म्हणणारं नाहीये. त्याच्यामुळं मला असं वाटतंय, पृथ्वीराजजी तुमच्या विचाराला आता अधिक परिपक्व होण्याची गरज आहे आणि सनातनला बोलताना तर अधिक परिपक्व होण्याची गरज आहे, असं देखील मला पृथ्वीराज चव्हाणांना सुनवायचं आहे. एक शेवटचा प्रश्न आहे की काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब असं म्हणाले की ही सरकार जी आहे त्याची दुटप्पी भूमिका घेत आहे. बॉम्ब ब्लास्ट ट्रेनमध्ये जो झालेला होता त्यावरती जो निर्णय आला त्या विरोधात सुप्रीम कोर्टात सरकार गेली, मात्र ह्या आजचा जो मालेगाव संदर्भातला जो निकाल आलेला आहे त्या संदर्भात अद्याप काहीच भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. आपण काही मागणी कराल? बघा, ते कोण, काय नाव आहे ते, नवीन खेळाडू दिसतात ते राजकारणामध्ये, ते कोण, ते मला वाटतं हर्षवर्धन सपकाळ. मी काय ऐकलेलं नाव नाही, नवीन खेळाडू दिसतात राजकारणातले. आणि मला असं वाटतंय की त्यांनी ते निकालपत्र तरी वाचावं. अरे काय चाललंय यार, राजकारणी म्हणून घेतात. तुमचाच काँग्रेसांचा काळ, तुमच्याच काँग्रेसांच्या काळातली चार्जशीट, तुमच्याच काँग्रेसांच्या काळामध्ये साधू समुदायावर झालेला अत्याचार, तुमच्याच काँग्रेसांच्याच काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कुबांड रचून एका सैन्यातल्या प्रमुख माणसाला, कर्नल पुरोहित साहेबांना, सन्माननीय, ज्यांना सॅल्यूट करावा, किती वेळेस सॅल्यूट करावा वाटावा अशी ती व्यक्तिमत्व, आणि तुम्ही साध्वी प्रज्ञा सिंगजींच्या बाबतीमध्ये सुद्धा तेवढ्याच वंदनीय आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये कोण हा सपकाळ बोलतोय मला सांगा. मला म्हणायचं आहे, सपकाळ थोडंसं एखादं निकालपत्र वाचून घ्यावं. तो निकाल किती कायदेशीर आहे, किती संविधानिक आहे हे तर लक्षात घ्या. जे लोकांचं ज्या क्षती झाली, ज्यांचे जीव गेलेत, त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या निकालपत्रामध्ये कंपन्सेशनच्या बाबतीत निकाल दिलेला आहे. तो निकाल एकतर्फी नाही आहे. उगाच आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला, उचलली जीभ लावली टाळ्याला, सपकाळ म्हणे कोण सपकाळ. धन्यवाद. हे होते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. आज जो मालेगाव संदर्भात निकाल आलेला आहे तो योग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.